अटॅक केला गेला, ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आणि ज्या नागरिकांचा त्याच्यामध्ये बळी गेला त्यांना या ठिकाणी खरी आदरांजली वाहिली गेली। त्याच्यामध्ये आपल्या देखील सैन्याचं या ठिकाणी थोडंफार नुकसान झालं आणि त्यांचे ज्यावेळेस कुटुंब ज्यावेळेस अशा प्रकारच्या रॅली आयोजित केल्या जातात आणि त्यांची आठवण काढली जाते तेव्हा त्या कुटुंबांना निश्चित लक्षात येतं की आपण एकटे नाही, आपल्याबरोबर हा संपूर्ण भारत, हे संपूर्ण समाज आपल्या परिवार म्हणून आपल्या पाठीमागे आहे, आपण उघड्यावर पडलेलो नाही। आणि कुठलंही चांगलं काम करताना ज्यावेळेस नागरिकांकडून अशी कौतुकाची थाप मिळते, त्यांच्याकडून जेव्हा आपल्याला अशा प्रकारची प्रेरणा दिली जाते की आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्ही जरी तिथं बॉर्डरवरती राहून आमचं संरक्षण करत असाल तर आज देखील आम्ही तुमच्या कुटुंबासोबत आहोत, आम्ही देखील तुमच्यासोबत आहोत। आणि ही कौतुकाची थाप खूप महत्वाची असते, कारण तुम्ही जर वरती म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये बघितला तर आपल्याकडे एक आर्मीमॅन भरपूर आहेत, तर -0 डिग्रीपेक्षा कमी टेम्परेचरमध्ये आपले लोक त्या ठिकाणी काम करत असतात। त्या ठिकाणी जिवंत राहणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते जिवंत राहण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस ह्या पाठीमागे त्यांच्या असं खंबीरपणे उभं राहतात, त्यांच्यासाठी प्रेरणा देणारी ज्या अशा प्रकारच्या रॅल्या आयोजित करतात, त्यावेळेस ही जिवंत राहण्याची इच्छा आणि आपलं त्या स्वतःला जिवंत ठेवून तुमचं संरक्षण, आपलं सगळ्यांचं संरक्षण करण्याची त्यांची इच्छा अतिशय प्रबळ होते। आणि मी खरंच खूप कौतुक करतो आयोजकांचं, कारण म्हणजे अशा पद्धतीने आज रविवारचा दिवस आहे, बरेच मुलांना सुट्टी असतील, बरेच लोक आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी स्वतःचा वेळ त्यांनी बाजूला ठेवून या ठिकाणी देशासाठी ज्या आपल्या सैनिकांनी जे या ठिकाणी चांगलं काम केलं त्यांना प्रेरणा देण्यासाठी आपण सगळ्या समाजाची लोक एकत्र आलात, त्याबद्दल मी पोलीस दलाच्या वतीने आपलं खूप खूप सर्व पक्षाची, सर्व धर्माची, लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व लोक या ठिकाणी एकत्रित झाले। आणि मी विशेष कौतुक करू इच्छितो आपल्या एक आर्मीमॅन लोकांचं की ज्या वेळेस आपल्या नारायणगावमध्ये चांगले कार्यक्रम असतात, काही चांगला उपक्रम असतो, त्यावेळेस ते निश्चित सगळेजण अतिशय उत्साहात ते सहभाग घेत असतात। तर निश्चित सर्व आयोजकांचं या ठिकाणी मी खूप खूप कौतुक करतो। काय आपण बाकीच्या गोष्टींचे कार्यक्रम भरपूर होतात, परंतु देशाचे कार्यक्रम करण्याला खूप मनापासून तीव्र इच्छा लागते, खूप देशप्रेम लागतं। तर मी पुन्हा एकदा आयोजकांनी खूप शांततेच्या मार्गाने आणि खूप चांगली रॅली आयोजित या ठिकाणी केली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पोलीस स्टेशनच्या वतीने अभिनंदन कौतुक करतो। आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा म्हणजे ज्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि आपल्या ज्या फोर्सेस आहेत, तिन्ही फोर्सेस, तर त्यांनी जे या ठिकाणी चांगलं एकदम काम केलं ऑपरेशन सिंदूरमध्ये, त्यांचं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय भारत।